आयोजित डॉक्टर कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतनं महाराष्ट्र दिना या पैठणीचं शहर आज प्रथमच महाराष्ट्र दिनानिमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। कुणाल दराडे फाउंडेशन गाना आवाज बंद कर थोड़ा। हाँ, सर्वांना नमस्कार। आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन मी आपल्या माध्यमातून येवला शहरातील तमाम बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित डॉक्टर कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून येवला शहरात प्रथमच महाराष्ट्र दिनानिमित्ताने आज झांज ढोल पथक अशी भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे। टिळक मैदानपासून या मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे आणि याची सांगता जी आहे ती शिवसृष्टीला होणार आहे। हा आगळावेगळा उपक्रम हा येवला शहरात प्रथमच करतोय। हे असे उपक्रम आपल्याला शहरात बघायला मिळतात, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये, परंतु येवला शहरात प्रथमच हा प्रयोग कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून झाला आहे आणि येवल्यातील अनेक माझ्या भगिनींनी या ठिकाणी प्रतिसाद नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे। सगळ्या महिला या ठिकाणी ढोल वाजवत आहेत, झांज वाजवत आहेत, पथक हे सगळे आयोजक जे केलेले आहेत ते येवला शहरातल्या महिलांसाठी आम्ही केलेलं आहे आणि हा पहिला प्रयोग होता। खूप यशस्वी प्रयोग झाला आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। मानसी नाईक ज्या मराठी अभिनेत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि संपन्नही त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। महाराष्ट्र दिनाच्या खूप तुम्ही स्टार्ट म्हणा। सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा। आपल्याला सर्वांना माहिती 1 मे 1960 रोजी जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं या चळवळीत त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून आपण 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून सेलिब्रेट करतो। तसंच हा दिवस कामगार दिवस म्हणून जागतिक कामगार दिवस म्हणूनही सेलिब्रेट केला जातो आणि आपल्याला माहिती हा दिवस खरोखर महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची लोकपरंपरा जपण्याचा दिवस आहे आणि हा आपला खूप अभिमानाचा दिवस आहे। आपल्या मराठी संस्कृतीत ढोल ताशा झांज आणि ध्वज यांचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। ज्यावेळी मराठा सैनिक युद्धाला निघायचे त्यावेळी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी झांज आणि ढोल पथकाच्या मिरवणूक होत असत आणि त्याच गोष्टीची आठवण म्हणून आजही आपण सणावारात ढोल पथक आणि ह्या मिरवणूक काढतो आणि मला बघायला तुम्हाला आवडेल की सगळ्या महिला खूप जड ढोल घेऊन इथे उभ्या आहेत आणि सर्वप्रथम जय महाराष्ट्र। खरंच खूप छान वाटतंय, आज महाराष्ट्र दिन आहे। सगळ्यांना येवलामध्ये आलेली आहे। खरं तर हे माझं मी पहिल्यांदा आले आज इथे बरं का त्यामुळे मला थोडं तर खरं घरची आठवण आली, घरची म्हणजे पुण्याची, कारण वातावरण अगदी पुणेकरीच आहे सगळीकडे। मनापासून धन्यवाद सरांचं की त्यांनी आज मला इकडे आमंत्रित केलं आणि इतक्या स्पेशल पद्धतीने माझं स्वागत केलेलं आहे। ढोल पथक आहेत, माझे सगळे मित्रमैत्रिणी सगळे तयार आहेत, सजलेले आहेत, त्याच्यामुळे आता पुढे काय होतं ह्याची आतुरतेने वाट बघते। थँक्यू।